SPN न्यूज, आवाज नाशिकचा। रक्तामध्ये वाहिला असता जर का गारवा, राजे तुम्ही जर नसतात तर तो गुलालही झाला असता हिरवा। वेळी शस्त्र उचलले म्हणून या भगव्याचे विश्व राहिले, राजे तुम्ही होता म्हणून आम्ही हिंदवी स्वराज्य पाहिले। शिवरायांच्या स्वराज्यातल्या निधड्या छाताडाचे वाघ आम्ही, शिकार बी खेळतो गनिमी कावं बी करतो, छाती ठोकपणे सांगतोय आम्ही भगवा उरात घेऊन फिरतोय। म्हणूनच भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊन राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त। सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त, आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त। शिवाजी शब्द उलटा वाचला तर जीवाशी आम्ही लढतो, मर्द मराठे मावळे आम्ही भल्या भल्यांना लढतो। मर्द मराठे मावळे आम्ही पाठीवरती वार करत नाही, एकदा शस्त्र उचलल्यावर माघार कधी घेत नाही। स्वराज्याला हात घालणाऱ्याची बोटे आम्ही छाटतो, इतिहास साक्षी आहे म्हणून शाहिस्ते खान हात धरून गाठतो। प्रेमान आलिंगन देताना पाठीवरती गद्दारीचा वार करायचा नसतो, प्रेमान आलिंगन देताना पाठीवरती गद्दारीचा वार करायचा नसतो। वाघ नाक्यांना मग आमच्याही धार आहे, आम्ही कोतळाच बाहेर काढतो। या ठिकाणी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना ह्या ठिकाणी आज अभिवादन करून आज आपल्या सर्वांचे नेते आदरणीय, खऱ्या अर्थानं आमचं भाग्य आहे की आज या ठिकाणी आदरणीय राजारामजी साळवी साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती लाभली आणि त्यांच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थानं या आमच्या शंकरभाऊ असतील, मी असेल, अतिशय महान कार्यकर्त्यांचा सर्वांच्या हस्ते या ठिकाणी मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांना केंद्र सरकारच्या विस्तारीकरणाच्या धोरणाबाबत निवेदन। आगरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली साळवी यांची भेट। सविस्तर वृत्त असे। महाराष्ट्र राज्याचे माजी उपाध्यक्ष गणपत कडू यांच्या स्मृतिदिनानिमित्त आगरी सेना प्रमुख श्री राजाराम साळवी हे दौऱ्यावर असताना इगतपुरी या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील तसेच नाशिक जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांचे स्वागत करत भेट घेतली। या प्रसंगी देवराम म्हसने व शंकर भगत यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला। तसेच कसारा येथील स्थानिक असलेले आगरी बांधव यांच्या राहत्या घरांना केंद्र सरकारने विस्तारीकरणाचा जो निर्णय घेतला आहे तो थांबवावा अशा आशयाचे निवेदन देखील राजाराम साळवी यांना देण्यात आले। या प्रसंगी चंद्रकांत ठाणकर यांनी अधिक माहिती दिली। केंद्र सरकारने रेल्वेच्या जागेवरील काही प्रोजेक्ट किंवा स्टेशनचा विस्तार करण्याचं जी काय त्यांची तयारी आहे, प्लॅनिंग आहे, या रेल्वेच्या प्लॅनिंगमध्ये बरीचशी रहिवासी घरे हे तोडण्याचा इरादा सरकारचा आहे। सरकारने या रहिवासी सर्व भागातील जी कारवाई आहे रेल्वेची, ती रेल्वेची कारवाई थांबवावी। कारण की आता जे महाराष्ट्र सरकार आहे, सरकारमधील वन खाता असेल किंवा महाराष्ट्र सरकारतील मंत्री असतील, आमदार असतील व केंद्र सरकारमधील खासदार असतील, यांनी या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे। त्याचे कारण वर्षानुवर्ष हे रहिवासी यांना मतदान करतात, त्यांच्या जीवावर आमदार होतात, खासदार होतात आणि आज बेघर होण्याची वेळ आली। आज कोणीही त्यांच्या पाठीशी राहील असं काही दिसत नाही, परंतु सरकारमधील सर्व आमदारांनी व खासदारांनी कसारा भागातील जो रेल्वेचा जो प्रस्ताव आहे किंवा प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट करावा, त्याला काही विरोध नाही, परंतु रहिवासी राहणाऱ्या लोकांना बेघर करून हे करू नये। त्याच्यामुळे बरेचशा राहणाऱ्या लोकांची हानी होते, ही हानी सरकारने लक्ष द्यावं व त्याच बाबतीत केंद्र सरकारने सूचना द्यावी व विश्वासात घेऊनच हा जो काही प्रस्ताव आहे, जो प्रोजेक्ट आहे, हा राबवावा अशी संबंधित नागरिकांची, रहिवाशांची आगरी सेनेकडे मागणी केलेली आहे। आगरी सेनेच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन माननीय आगरी सेना प्रमुख राजारामजी साळवी साहेब यांची भेट घेऊन सर्व रहिवाशांनी आपल्याला बेघर होऊ नये याच्याकरता विनंती केलेली आहे। त्यामुळे आगरी सेनेने सदर रहिवासी बेघर होणाऱ्या रहिवाशांच्या पाठीशी आगरी सेना उभी आहे। हे सर्व खासदारांना, आमदारांना व केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र मंत्री, वन खाता असेल किंवा महाराष्ट्र सरकारचा महसूल खाता असेल, या महसूल खात्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी व सदर रहिवासी जे बेघर होतील, बेघर होण्याकरता जो
आता ज्या नोटिसी निघाल्या, जो प्रस्ताव सुरू आहे, आतापर्यंत ज्या नोटिसी सर्व लोकांना दिल्यात, या मागे घ्याव्या व रहिवाशांना दिलासा द्यावा अशी आगरी सेनेची मागणी. तसेच यावेळी आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांनी देखील अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. ह्या ज्या रेल्वेच्या प्रोजेक्टसाठी जी जमीन ॲक्विजिशन खाली घेण्यात येत आहे, त्याच्यावर पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या लोकांचा पुनर्वसन झाल्याशिवाय कोणत्याही घराला हात लावू नये असं आगरी सेनेच्या माध्यमातून आम्ही इशारा देऊ इच्छितो. कारण ज्या भूमीमध्ये लोक पिढ्यानपिढ्या राहतात ते काय बाहेरून आलेले लोक नाही असून ते स्थानिक भूमिपुत्रच आहेत आणि म्हणून त्यांना न्याय मिळावा ही आमची अपेक्षा. या एरियाचे आमदार, त्याचप्रमाणे खासदार, त्याचप्रमाणे वनमंत्री यांच्याशी आम्ही विचारपूर्वक बोलून त्यांच्या वतीनं देखील त्यांना आम्ही निवेदन देऊ इच्छितो आणि देणारच आहोत. तरी या लोकांचं पुनर्वसन झाल्याशिवाय कोणतीही गोष्ट सरकारने करू नये ही आमची सरकारकडे मागणी आहे आणि ती मान्य व्हायलाच पाहिजे. कारण हे लोक भूमिपुत्र आहेत आणि म्हणून त्यांना न्याय मिळावा ही आमची इच्छा आहे. दरम्यान यावेळी आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी, प्रदीप साळवी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र पाटील, चंद्रकांत ठाणकर, मंगेश शेलार, अनिल भोपे, संपत डावकर, नारायण आंदडे, गणेश कडू, संतोष कडू, सुचित पाटील, प्रथमेश पाटील यांसह महाराष्ट्रातील आगरी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसपी न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.